आपण डिस्कस करतो स्टँडर्ड 7 जनरल सायन्स. तिसरा धडा आहे आपला. काय नाव धड्याचं? प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आपण सहावीला पाहिलं होतं. किती नॅचरल रिसोर्सेस पाहिले तर सहावीला? अगदी टेस्ट एअर, वॉटर आणि सॉइल. आज आपल्याचं लेक्चर क्रमांक 2 आहे आणि आपण डिस्कस करतोय प्रॉपर्टीज ऑफ एअर. लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय डिस्कस केलं होतं की एअर हॅज मास, एअर हॅज वेट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते मोजायचं इन्स्ट्रुमेंट बॅरोमीटर. त्याच्यानंतर आपण फाउंटन्स तयार केले होते, बरोबर आहे ना? ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं, एक स्ट्रॉ डिप केला होता, दुसरं त्याच्यावर दुसऱ्या स्ट्रॉला आपण फुकलं होतं, फाउंटन्स तयार झाले होते. ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर वगैरे आपण पाहिलं होतं. आज आपल्याला काय आहे की प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये काय पुढचं आपल्याला डिस्कस करायचं आहे? एअर प्रेशर. आता एअर प्रेशर म्हणजे काय आहे? याला दाब म्हणायचं, हवेचा दाब. ही एक प्रॉपर्टी आहे. आता बघा, सध्या आपण बातम्यामध्ये ऐकतोय महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाऊस पडतोय, जोरात पाऊस पडतोय आणि बातम्यावाले सांगतात की म्हणजे कोकण आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जोरात पाऊस पडतोय. आणि तिथं बातम्यात आपल्याला सांगतात, बघा बातम्या नीट ऐकल्या नसतील सध्या चालू की काय झालेलं आहे की तिथं हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, त्यामुळं वारं तिथं जोरात वाईल, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असं बातम्यात सांगतात. की तिथं काय आहे किंवा इंग्रजीमध्ये त्याला लो प्रेशर बेल्ट्स म्हणतात की कमी दाबाचा काय होतो? पट्टा तयार होतो. म्हणजे काय असतं तर हे जे एअर प्रेशर आहे तर हे सुद्धा काय एक महत्वाचं असं गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे एअरची. आणि ती पावसासाठी, वादळासाठी, वाऱ्यासाठी खूप आवश्यक आहे. आणि ज्या वेळेस काय होतं की प्रेशर्स काय होतात तर कमी जास्त होतात, एअर प्रेशर्स काय होतात? कमी जास्त होतात. एखाद्या भागामध्ये एअर प्रेशर काय होतं? कमी होतो. हो, आणि आता कशामुळे एअर प्रेशर कमी होतं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागे कारण काय? तर खूप सारं तापमान, टेम्परेचर. जर का एखाद्या भागातलं टेम्परेचर इन्क्रीज झालं ना की एअर प्रेशर तिथले कमी होतात. हो, जसं जसं तापमान वाढत जातं तसं तसं एअर प्रेशर्स काय होतात? कमी होत जातात. बघा, म्हणतो सुद्धा आपण कधी कधी सामान्यपणे मोठाली माणसं, आपण म्हणतो किंवा सामान्यपणे मोठाली माणसं बोलताना ऐकतो आपण की ह्या दिवसात आपण जास्त ऐकतोय कोणतं? अरे खूप गरम होतंय, खूप उकडतंय, पाऊस येणार बरं का जोरात. का बोलतात असं? कारण टेम्परेचर वाढल्यामुळं आपल्या गावावरचं, आपल्या एरियावरचं एअर प्रेशर काय होतं? कमी होतं. आणि एअरचं एक वैशिष्ट्य, एअर काय होतं? इट विल फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते आणि मग येताना ढग आणते. हो, रिकामी येत नाही आणि पाऊस पडतो. जितकं जास्त गरमल, जितकं जास्त प्रेशर कमी तितके जास्त ढग येतात, तितकं सोसाट्याचा वारा येतो. हो, आपल्याकडं मान्सून येतो बघा. थोडंसं अजून सांगतो 2 मिनिटात. मान्सून कशामुळे येतो आपल्याकडं? कारण जूनपर्यंत, मार्च ते जून आपल्याकडं भारतीय उपखंड, ज्याला इंडियन सबकॉन्टिनेंटल म्हणतात की भारत, पाकिस्तान, चीनचा काही भाग, बांगलादेश, भूतान, श्रीलंका यासारखे देश इंडियन सबकॉन्टिनेंटल मध्ये येतात, अगदी इंडोनेशियाचा काही भाग. तर हे जे आहे की तो उन्हाळा असतो, प्रचंड उन्हाळा असतो. त्याच्यामुळे इथले 4 महिने एअर प्रेशर इतकं कमी होतं की हे जे थंड वारे अंटार्क्टिकाहून येतात आपल्याकडं आणि पाऊस आणतात. त्याचं कारण आहे. आणि आपल्याकडे सध्या आपण पाऊस पाहतोय. तर हे जे आहे की एअर प्रेशर अजून कशासाठी महत्वाचे? एअर प्रेशर वारं वाहण्यासाठी. की प्रेशर जर का कमी जास्त नाही झालं तर जे सध्या पृथ्वीवर वारे वाहत आहेत ते वारे सुद्धा वाहिले नसते, विंड्स ब्लो झाले नसते. तुम्ही जिओग्राफीमध्ये, भूगोलामध्ये पाहता की वेगवेगळ्या प्रकारचे वाऱ्याचे प्रकार आहेत. खारं वारं, मतलई वारं, बरोबर आहे ना? जमिनीवरून समुद्राकडे जाणार, समुद्रावरून जमिनीकडे येणार, ते भूगोलात शिका. पण ते जे वारे आहेत ते वारे कशामुळे होतात? ही प्रॉपर्टी आहे एअर प्रेशर. की काय होतात की ॲज एखाद्या ठिकाणचं ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस, एअर प्रेशर डिक्रीजेस अँड एअर फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. आणि त्याच्यामुळे क्लाउड्स, रेन्स, अगदी कधी कधी मोठाले स्टॉर्म सुद्धा काय होतात? घडून येतात. त्यानंतर पुढचं आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर नंबर 4, ह्युमिडिटी. ह्युमिडिटी, हो, शब्द दिले तुम्ही पाठ करायला, केलेच असतील तुम्ही. याला मराठीमध्ये काय म्हणतात? आर्द्रता म्हणतात. आर्द्रता.
हो, आणि ही ह्युमिडिटी आपण सुद्धा चेक करू शकतो. कशाला म्हणायचं सर ह्युमिडिटी? हो, ह्युमिडिटी म्हणजे नेमकं काय? हो, याला दमटपणा सुद्धा म्हणतात बरं का, आर्द्रता किंवा दमटपणा सुद्धा म्हणतात वातावरणातला. कशाला म्हणायचं ह्युमिडिटी? तर हे बघ, अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर. वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ. अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर in the air is called humidity. हो, एखाद्या ठिकाणच्या काय आहे, एखाद्या ठिकाणच्या हवेमध्ये वाफेचं प्रमाण जे असतं त्याला म्हणतात ह्युमिडिटी. तुम्ही म्हणतात हवेमध्ये वाफा असतात. हो, असतात. काही म्हणतात आम्हाला कुठं दिसतात त्या, आम्हाला कुठं दिसतात. पुरावा काय? अगदी सिंपल छोटा प्रयोग आहे. एक ग्लास घ्यायचा, कोणताही घ्या, काचेचा घ्या, स्टीलचा घ्या. फक्त काय करायचं, ऍब्सोल्यूट ड्राय करायचं. आतून बाहेरून काय करायचं, पूर्णपणे ड्राय करायचं, कोरडा करायचा, चांगलं कापडाने घासून. करू शकता तुम्ही सुद्धा आता घरी प्रयोग. काय लॉकडाऊन आहे सध्या, काही काम नाही करायचा प्रयोग, पैसे खर्च होणार नाही. असं काय घ्यायचा, ग्लास घ्यायचा, चांगला कापडाने एकदम ऍब्सोल्यूट ड्राय करायचा, कोरडा, एकदम कोरडा. कोरडा म्हणजे कोरडा. आणि त्याच्या आतमध्ये काय करायचे, बर्फाचे तुकडे टाकायचे. हो, संपूर्ण ग्लासमध्ये नाही टाकायचे, थोडं अर्ध्यापेक्षा जास्त टाकायचे. अर्ध्यापेक्षा जास्त बर्फाचे तुकडे रेफ्रिजरेटर मध्ये असतं ना, डीप फ्रीजर मध्ये, ते बर्फाचे तुकडे त्या ग्लासमध्ये टाकायचे. काळजी काय घ्यायची, काठोकाठ बर्फाचे तुकडे भरायचे नाहीत. एक अर्ध्यापेक्षा थोडा जास्त बर्फ घ्यायचा, ठेवून द्यायचा. आणि आपण आपलं अभ्यास करायचा, सिरियल बघायची, काय आहे 15-20 मिनिटं यायचं. काय दिसतं तुम्हाला, सर बर्फाचं पाणी झालं, ते नाही बघायचं आपल्याला. मग ग्लासच्या जो आउटर सरफेस आहे, जो आपण ऍब्सोल्यूट कोरडा केला होता, त्याच्यावर असं बोट ओढायचं. बोट ओढलं की आपलं बोट उमटतं त्याच्यावर, तिथं पाणी झालेलं दिसतं. कुठून आलं हे पाणी? तर बर्फाचं पाणी बाहेर आलं का? नाही. मग कुठून आलं सर हे पाणी? बघा काय होते प्रक्रिया, आपण त्या ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकले की तो ग्लास काय होतो, थंड. ग्लास थंड झाला की त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे, त्या ग्लासच्या आजूबाजूचा एरिया तो सुद्धा काय होतो, थंड होतो. आणि मग त्या एरियामध्ये जे वॉटर व्हेपर्स असतात ना, त्यांचं काय होतं, पाणी होतं. त्यांचं काय होतं, पाणी होतं. आणि त्या ग्लासच्या आउटर सरफेसवर ते पाणी जमा होतं, जे आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला पुरावा भेटतो काय, की अरे वा, आपल्या घरामध्ये सुद्धा पाण्याच्या वाफा आहेत. मला तो माहितीच नव्हतं. घरामध्ये आहे, घराच्या बाहेर आहे, अख्ख्या गावात आहे, तसं काय नाही. मग हे जे आहे किंवा याला म्हणायचं ह्युमिडिटी. बघा बऱ्याच वेळा मुंबईला वगैरे म्हणतात बघा, अरे बापरे तिकडे फार गरम, तर बरं का वेगळीच गरमी आहे असं बोलतो आपण. का मुंबईची गरमी वेगळीच का आहे? कारण मुंबईला समुद्र आहे, त्या समुद्राच्या कंटिन्युअस वाफा होतात, त्या वाफा त्याच्या वातावरणात राहतात. त्याच्यामुळे तिथली ह्युमिडिटी कशी असते, जास्त असते. हो, अगदी आपल्या गावामध्ये सुद्धा आपण डॅमच्या शेजारी गेलो, त्या एरियामध्ये गेलो, तर तिथली ह्युमिडिटी कशी येईल, जास्त येईल. आणि तेच इकडे गावामध्ये आलो तर ह्युमिडिटी कशी येईल, कमी येईल. फार कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की काय आहे, की याला म्हणायचं ह्युमिडिटी. आणि तो चेक करण्यासाठी मी काय केलेलं तुम्हाला आता छोटासा प्रयोग सांगितलेला आहे, तोच आपल्या पुस्तकात दिलेला आहे. आणि मग हे काय आहे, की अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इज कॉल्ड एज ह्युमिडिटी. आणि हे ह्युमिडिटी काय आहे, की कसं असतं, कॅपॅसिटी टू जे आय होल्ड द वॉटर व्हेपर्स. हे पहा, एअरची सुद्धा एक त्या वॉटर व्हेपर सहन करण्याची क्षमता असते. हो, ही समजा जर का ही क्षमता जास्त झाली, की क्षमतेपेक्षा जास्त जर का वाफा वातावरणात झाली आणि वातावरण थंड झालं, तर त्याचं पाणी होतं, पाऊस येतो. किंवा कधी कधी आपण सकाळी सकाळी पाहतो गवतावर दवबिंदू साठलेले असतात बघा, कारण सकाळी सकाळी टेम्परेचर कसं असतं, कमी असतं. त्याच्यामुळे वातावरणातल्या वाफा काय होतात, थंड होतात. आणि त्याचं काय होतं, संगणन होतं, आपण 5वीला पाहिलेलं. आणि त्याचे ड्यू ड्रॉप्स ज्याला म्हणतात ते गवतावर जमा होतात.
आणि मग काय आहे हे ह्युमिडिटी, आणि हे ह्युमिडिटी कशासाठी असते हे पहा, ह्या वाफा जास्त असतील तर वातावरणामध्ये दमटपणा येतो, आणि ह्या वाफा कमी असतील तर वातावरणामध्ये ड्रायनेस येतो. इफ वॉटर वेपर्स आर मोर, ह्युमिडिटी इज मोर, and when water vapors in the atmosphere are less, then that atmosphere becomes dry. आपण त्याला म्हणतो कोरडं रखरखीत वातावरण काय म्हणतो. आणि समर मध्ये काय होतं, समर मध्ये कपडे वगैरे लवकर वाळतात. त्याचं कारणच काय असतं, ड्राय वातावरण असतं. आणि तेच जर का आता पावसाळ्यामध्ये कपडे लवकर वाळत नाही, त्याचं कारण काय असतं, वातावरणामध्ये ऑलरेडी वॉटर वेपर्स आहेत, त्याच्यामुळे लवकर कपडे वाळत नाहीत. हे काय झालं, ही एक झालं की एअर प्रेशर एक प्रॉपर्टी झाली, ह्युमिडिटी एक झाली. आता त्याची पुढची प्रॉपर्टी क्रमांक 5, स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट, हो एअर स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय, प्रकाशाचे पसरणे. प्रकाशाचे पसरणे त्याला म्हणायचं स्कॅटरिंग ऑफ लाईट. पण ही स्कॅटरिंग ऑफ लाईटला स्कॅटर करण्याचं काम, पसरवण्याचं काम कोण करतं, एअर करतं. पार्टिकल्स ऑफ एअर करतात, पार्टिकल्स ऑफ गॅसेस करतात. याचं एक एक्झाम्पल देऊ का तुम्हाला. अगदी घरामध्ये अचानक लाईट गेली, इन्व्हर्टर एक डाऊन झालंय, अशा वेळेस आपण आपल्या मोबाईलचा टॉर्च ऑन करतो की नाही, मोबाईलचा करतो की नाही. आणि मोबाईलचा बिचाराच्या टॉर्चचा जीव किती इतकुसाच असतो टॉर्च, पण आपण त्या रूम मध्ये हॉलमध्ये जर असं नेऊन पाहिला तर सगळीकडे असं त्याचा उजेड पसरतो. का होतं, कधी विचार केलाय, अरे रूम केवढी आहे, माझा मोबाईल केवढा आहे, त्याचा टॉर्च केवढा आहे, आणि आपण म्हणतो नाही सर माझा मोबाईल भारीच आहे, 20,000चा आहे, त्याचा टॉर्च भारी. अरे बघ, पण तसं नसतं. बघ ना रूम केवढी, त्याचा टॉर्च केवढा, कसं काय पसरतो. किंवा अगदी चला मोबाईलचा टॉर्च नसेल, आपण छोटी कॅन्डल जरी लाईट केली, पेटवली कॅन्डल, तर कॅन्डल जरी पेटवली आपण तरी काय होतं, सगळीकडे प्रकाश पसरतो त्या कॅन्डलचा. बघा बरं, कॅन्डलची ज्योत कुशी असते, पण सगळं उजळून काढते. का होतं असं, कारण की जे हवेतले पार्टिकल्स ऑफ एअर हॅज प्रॉपर्टी, गुणधर्म आहे टू स्कॅटर द लाईट. काय होता तो, लाईटला पसरवण्याची त्यांची काय असते, क्षमता असते. कधी कधी अजून अनदर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. घनदाट असं जंगल असतं, हो झाडाला झाडं जुळलेले असतात, पण त्या जंगलाच्या आतमध्ये सगळीकडे उजेड पसरलेला असतो. का, अगदी छोटीशी जरी जागा भेटली त्याला, तर आतमधली जी हवा आहे ती काय करते, त्या प्रकाशाला पसरून टाकते. त्याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट. कारण सांगायचं, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स, आणि व्हेन लाईट फॉल्स ऑन दिस पार्टिकल्स, लाईट गेट डिफ्लेक्टेड इन ऑल डायरेक्शन. सगळीकडे लाईट काय होते, पसरते. दिस इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट. हे सुद्धा काय आहे, ह्या एअरचं एक महत्त्वाचं असं प्रॉपर्टी आहे. आता तसंच अजून एक प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी क्रमांक 6. ते कोणतं आहे, टेम्परेचर रेग्युलेशन. टेम्परेचर म्हणजे तापमान, आणि रेग्युलेशन म्हणजे सगळीकडे समान वाटप, नियमितपणा करणं, त्याला म्हणायचं टेम्परेचर रेग्युलेशन. हे पहा काय होतं, अर्थ कंटिन्युअसली रिसिव्ह द हीट एनर्जी फ्रॉम द सन. आपल्याला अर्थ जे आहे कंटिन्युअसली रिसिव्हिंग द हीट एनर्जी फ्रॉम द सन. असं म्हणजे एकही दिवस जात नाही की आपल्याला सनकडून हीट एनर्जी भेटलेली नाही, कंटिन्युअसली रिसिव्ह करतो आपण हीट एनर्जी. आणि हे काय होते, अर्थ रिफ्लेक्ट, काही एनर्जी काय करते, रिफ्लेक्ट म्हणजे परत अंतराळामध्ये काय करते, पाठवून देते. असे आदळते पृथ्वीवर आणि वापस जातात. आणि त्याला काय करतात, काही गॅसेस हे त्याला ऍब्सॉर्ब करतात. कोणता गॅस, मोस्टली कार्बन डाय ऑक्साईड. कोणता गॅस, कार्बन डाय ऑक्साईड. कोणता गॅस, कार्बन डाय ऑक्साईड. हा करतो का, काय करतो, हीटला काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. काय म्हटलं मी, सनची हीट रिसिव्ड बाय अर्थ. अर्थ काय करते, त्याला रिफ्लेक्ट करते, वापस पाठवून देते. पण वापस जाताना ती इट विल पास थ्रू द एअर. आणि एअर मध्ये गॅस आहे, काय नाव त्याचं, कार्बन डाय ऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड काय करतो, त्याला ऍब्सॉर्ब करतो आणि बाकीच्या कॉन्स्टिट्यूएंटला देतो. हो, स्वतः तो हीट काय करतो, ऍब्सॉर्ब करतो, आणि बाकीचे जे एअर कॉन्स्टिट्यूएंट्स आहेत, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, आर्गॉन आहे, हेलियम आहे, निऑन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे,
या आणि बाकीचे सुद्धा हायड्रोजन सल्फाईड यासारखे भरपूर वायू आहेत, डस्ट पार्टिकल्स आहेत, वॉटर व्हेपर्स आहेत, सगळ्यांना तो काय करतो, ही हीट काय करतो, देऊन टाकतो. आणि त्याच्यामुळं आपली जी पृथ्वी आहे ना, अगदी उबदार असं कवच आहे आपल्या भोवती, म्हणून आपण काय करतो, राहतो. नाही तर ही जर का हीट ऍब्झॉर्ब झाली नसती तर, गॅसेसला ऍब्झॉर्ब केली नसती तर नुसता गरम गोळा झाला असता, असं शिकायला आणि शिकवायला कोणी राहिलं नसतं. तर हे जे आहे टेम्परेचर रेग्युलेशन कोण करतं, एअर करतो. आणि अजून एक काय, ट्रान्समिशन ऑफ साऊंड. हो, ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ट्रान्समिशन म्हणजे पुढे जाणे आणि साऊंड म्हणजे आवाज. हो, आज माझा आवाज तुम्हाला येतोय मोबाईलच्या माध्यमातून, पण तो आवाज येतोय तुम्हाला कशामुळे येतो, एअर आहे मध्ये, एअर. ही एअर जर का नसली असती तर हे साऊंड वगैरे काहीच ट्रान्समिट झाले नसते. बघा बरं, आपल्याला माहिती आहे, आपण सावीपर्यंत ऐकलं चंद्रावर आवाज ऐकू येत नाही. वाय? कारण तिथे एअर नाहीये. पण पृथ्वीवर आवाज ऐकू येतो, एअर आहे. आणि एअरची सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी काय आहे, ट्रान्समिशन ऑफ साऊंड. की आवाजाला एका जागेवरून काय करते, ते दुसऱ्या जागेवर नेते. पण एक लक्षात घ्या, पण डेन्सिटी जर का हवेची जास्त असेल, हवेचे थर जर का जास्त असतील, तर ट्रान्समिशन ऑफ साऊंड हे कमी काय होतं, वाढतं. आता आपण कधी कधी सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी लांबवरून आपण आवाज ऐकतो, पण दुपारी येत नाही. त्याचं कारणच ते, सकाळी किंवा संध्याकाळी किंवा हिवाळ्यामध्ये डेन्सिटी ऑफ एअर कशी असते, खूप जास्त असते. तर ह्या काय आहेत, प्रॉपर्टीज आहेत. पहिली कोणती पाहिली होती आपण, एअर हॅज मास, एअर हॅज वेट, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्यानंतर आपण एअर प्रेशर्स, ह्युमिडिटी, स्कॅटरिंग ऑफ लाईट, टेम्परेचर रेग्युलेशन आणि ट्रान्समिशन ऑफ साऊंड. इथं आपलं काय संपलंय, प्रॉपर्टीज ऑफ एअर. अजून पुढे आपल्याला काय शिकायचं, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आणि प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. काय ऍक्च्युली इथं नाही.